पंढरपुरातूनच कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीसाठी हिरवं पाताळ घेतलं, साडी चोळी खंडाळाची होती, तिथेही सर्व साहित्य खरेदी केलं. पंढरपुरातून हिरवा शालू घेतला कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी. मामांचे भक्त सर्वजण कोल्हापुराचे साहित्य घेऊन गेले. कोल्हापुरातून अंबाबाईच्या मंदिराच्या दर्शनासाठी ज्यावेळेस मामांचे भक्त निघाले, मामानं आपल्या भक्तांच्या स्वाधीन केले सर्व साहित्य. ज्यावेळेस मामा समोर चलत असताना मामांच्या पाठीमागे मामांचे भक्त, एक 20 फुटाचं अंतर होतं फक्त अंबाबाईच्या मंदिरातून आणि मामाचं अंतर फक्त 20 फुटाचं. त्याही ठिकाणी असंच घडलं. एक नटून थटून एक स्त्री, अगदी निमवयस्कर वयातली नटून थटून स्त्री, अंगावर दागिना घातलेलं भरपूर सोन्यानं मडलेली अशी स्त्री मंदिरातून झपाझपा पावलं टाकत, हातामध्ये पाण्याचा गढवा घेऊन, पाण्यामध्ये हाताची घागर घेऊन ज्यावेळेस मंदिरातून बाहेर येऊन मामांच्या समोर आले, आल्याबरोबर मामाच्या पायावर पाणी घातलं. मामाला म्हणले, काय रे बाबा, मीच तुझ्या भेटीसाठी यायची होती, तर तूच माझ्या भेटीसाठी आला वय. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईनं एका स्त्रीचं रूप धारण करून नटून थटून येऊन मामाच्या पायावर पाणी घालून मामाला आठवण करून सांगितले की मी तुझ्या भेटीसाठी यायची होती, तर तूच माझ्या भेटीसाठी आला वय. त्यावेळेस मामा कोण आहे महालक्ष्मीला कळालं, महालक्ष्मीला मामालाही कळालं ही स्त्री म्हणजे महालक्ष्मी. आणि मग मामा आपल्या भक्तांनी म्हणले, अरे अंबाबाईला आणला हिरवा शालू, या बाईला देऊन टाका. तिथेही मामाचं भक्त म्हणाले, मामा अंबाबाईसाठी आणलंय. भक्त परीक्षाच बघायला असतात आणि त्यावेळेस ते आणलेलं सर्व हिरवा शालू त्या स्त्रीकडे दिला आणि खरोखर तिथेही तसंच झालं. काही अंतर, काही पावलं पुढे ती स्त्री चालत गेली आणि अदृश्य झाली. साक्षात कोल्हापूरची अंबाबाई सुद्धा बाळूमाच्या दर्शनासाठी आतुरतेनं भेटीसाठी ओढ लागत होती. मग आपण तर कोण आहे, माणसं सामान्य. जर देव आणि देवता जर बाळूमाच्या भेटीसाठी दर्शनासाठी आतुरतेनं जर वाट बघत असतील, मंदिरातून मूर्त्या एका स्त्रीचं रूप धारण करून बाहेर पडून जर बाळूमाच्या पायावर पाणी घालत असतील, तर फार मोठा मामांचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं देव आणि देवता सुद्धा मामांच्या दर्शनासाठी आतुर व्हायच्या. आणि कोल्हापूरच्या अंबाबाईनं आजही व्यंकटेश्वराला जर आपण बालाजीला गेलो तर अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय आपण माघारी परतत नाही. अर्धांगिनी समजलं जातं, व्यंकटेश्वर बालाजीची पत्नी म्हणून समजलं जातं कोल्हापूरच्या अंबाबाईला. तर जिथं जाईल तिथं खरोखर बाळूमानं जशी भक्ती तसं मामाने आपली रूप धावली. म्हणून एकदा मामांचे भक्त एक सेवक मामांची सेवा करायचा आणि तो पूजेचं काम करायचा. एके दिवशी त्याला मामा नेहमी, बाळकृष्ण त्याचं नाव होतं आणि मामा त्याला नेहमी म्हणायचे, बाळक्याच म्हणायचे. त्याचं नाव होतं बाळकृष्ण बोते, परंतु बाळूमा त्याला बाळक्या म्हणायचे. आणि एकदा मामा म्हटले बाळक्या, आणि त्या दिवशी नेमकं गुढीपाडवा होता, गुढीपाडवा. आणि मामा म्हटले, बाळक्या आज म्हणले गुढीपाडवा आहे, तुला म्हणले आज भारद्वाज पक्षाचं म्हणले मी दर्शन घडवतो, चांगली पूजा कर. शेजारी तळाला चिटकून अशी एक नदी होती, त्या बाळकृष्ण बोतेनं म्हणजे बाळक्यानं सगळं पितळचं देव होतं, ते पितळचं देव एका टोपल्यात भरलं आणि नदीला नेऊन लिंबानं घासून एवढं चकाकून देव आणलं. पितळचं देव असल्यामुळे लिंबानं घासलं, एकदम चकचकीत सोन्यासारखं देव करून आणलं, एवढं स्वच्छ देव धुवून आणलं आणि एवढी थाटामाटात पूजा मांडली. बघण्यासारखं दृश्य होतं त्या ठिकाणी. खूप छान अशी पूजा मांडली. त्या ठिकाणी फुलं वगैरे वाहून खूप चांगली त्या ठिकाणी तंबूच्या समोर पूजा मांडली. आणि मामा म्हणले, बाळक्या काय छान पूजा मांडली रे, म्हणले आज तुला मी भारद्वाज पक्षाचं दर्शन घडवणार आहे. आणि मामा एवढं म्हटलं होतं सकाळीच की तुला आज भारद्वाज पक्षाचं दर्शन घडवणार आहे. भारद्वाज पक्षी आपण त्याला इकडं कुकुड कोंबडा म्हणतो, त्याला मामा भारद्वाज पक्षी म्हणायचे. आणि त्या तंबू समोर मामाच्या एक बाबळीचं झाड होतं, अशी रामकट होती, उंच बाबळीचं झाड होतं. आणि मामा एवढं म्हटल्यानंतर एवढी थाटामाटात पूजा मांडलेली होती, सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, मन प्रसन्न होणारी अशी पूजा मांडलेली होती. एवढ्यात त्या ठिकाणी एक कुकुड कोंबड्याची म्हणजे भारद्वाज पक्षी नर मादीची जोडी आली आणि बाबळीच्या शेंड्यावर बसले हे नर मादी कुकुड कोंबडा भारद्वाज पक्षी. आणि ज्यावेळेस बाबळीच्या शेंड्यावर बसले, काही क्षण ते दृश्य ते वरून पाहत होते पक्षी बाबळीच्या शेंड्यावर बसून. आणि ज्यावेळी पक्षी हे नर मादी कुकुड कोंबडा भारद्वाज पक्षी बाबळीवरून खाली उतरले, तसं जी पूजा मांडली होती त्या पूजेला एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला असं ती नर मादी येऊन थाटामाटात
फोटो काढण्या गाळ्यात अशा पद्धतीने बसलेले होते. समोर असं तोंड करून हे नर माझे त्या ठिकाणी बसलेले होते. एवढ्यात नजर लागली त्यांना. बघा, खरोखर चांगल्या संसाराला इग्न, चांगल्या संसारात चाललेलं इग्न आणणारी माणसं सुद्धा आहेत आणि त्यावेळेसही होते. आता हे नर माझी कुकुड कोंबडा भारद्वाज पक्षी सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं. एक डाव्या साईडला माझी, उजव्या साईडला नर त्या ठिकाणी पूजा मांडल्या ठिकाणी बसलेले होते. समोर पाहत असताना एक कावळा कावकाव कावकाव करत आला आणि त्या बाबळीच्या शेंड्यावर बसला. बघा, चांगल्या माणसाच्या घात करणारी जी काही समाजकंटक असते, वाईट वृत्तीची लोक, तशातला तो कावळा होता. आता ही नर माझी ही त्या सज्जनाची जोडी होती आणि खरोखर जसा कावळा बाबळीवर कावकाव करत येऊन बसला आणि जसा कावळा बाबळीवरून खाली उतरला, ही नर माझी या नर माझीकडे यायचा आणि वरनं झुंज मारायचा. तर त्याला ते पटत नव्हतं. त्यांचा सुखी संसार या नर माझीचा त्याला पटत नव्हता. कपटी कावळा त्याला म्हटलं जातं. आणि खरोखर ज्यावेळेस तो कावळा यांना टोचा मारायचा, झुंज खेळायचा या नर माझीशी, त्यावेळेस मामा म्हणले, बाळक्या बघ म्हणले, कलियुगात लोक सुद्धा असेच असणार. पुढं काय म्हटले मामा, कलियुगात लोक पुढे असेच असणार. पर स्त्रीबद्दल परत आदर राहणार नाही लोकांमध्ये. जसं या माझीवरती हा कावळा येऊन झडप मारतोय, अशा पद्धतीने पुढे वाईट विकृतीचे लोक असतील. आणि खरोखर जसं मामानं सांगितलं. आणि म्हणून मामाचं एक वाक्य होतं, कलियुगात जर लय पैसा झाला तर पर स्त्रीच्या अंगावर हात टाकू नका, पर स्त्री गमन करू नका, पर धन कुणाचे घेऊ नका, पर निंदा कुणाची करू नका. कलियुगात लय पैसा झाला तर 5 माणसाच्या हातावर पाणी घाला, त्याला धर्म म्हणतात. ज्याच्या घरामध्ये धर्म घडतो त्याच्या घरामध्ये देव थांबतो आणि ज्याच्या घरामध्ये पाप कर्म घडतं त्याच्या दारात यमराजा वाट बघून थांबतो. तर अशा पद्धतीनं मामानं भारद्वाज पक्षाचं दर्शन सुद्धा त्या बाळक्याला घडवलं. आणि मोहर कलियुगात लोकांची वृत्ती कशी असेल हे मामानं त्यावेळेस सांगितलं 1948 साली. आणि त्यावेळेस जे मामानं सांगितलं तसं त्यावेळेस मामा एकदा बाळक्याला म्हटलं होतं, बाळकृष्णाला, बाळक्या ज्याने म्हणले एवढं पाप झालंय, डोंगर एवढं पाप आहे, धुरी एवढं पुण्य शिल्लक आहे, धुरीच्या आधारावर म्हणले डोंगर तरलाय. मोहर कलियुगात लोक लय मस्तीला आल्यात आणि ही मस्ती कुठं कुठं जिरवती आल म्हटले. खूप मोहर लोक मस्तीला आल्यात आणि ही मस्ती कुठं कुठं जिरवती आल म्हटले, कुठं कुठं पाप फेकतील रे म्हटले हे. आणि त्यावेळेस मामा बोललं होतं, मोहर कलियुगामध्ये मामाने 350 शब्दाची भविष्यवाणी सांगितली होती. मोहर काय घडणार आहे 350 शब्दांची. 1948 साली जे मामाने सांगितलं ते आज प्रत्येक शब्द मामाचा सत्यामध्ये उतरलाय. 1948 साली मामा म्हटलं होतं, मोहर कलियुगामध्ये असा एक आजार येईल, डॉक्टर लोकांचे हात टेकतील, माणूस झोपल तिथंच मरण, उशाची भाकरी उशाला राहील, कुणाचं पटकूर कुणाला होईल, माझं माझं म्हणू नका, भ्रांतीचं ओझं आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. तर मामाने त्यावेळेस सांगितलं की एक असा आजार येईल, डॉक्टर लोकांचे हात टेकतील, माणूस झोपल तिथंच मरून जाईल, उशाची भाकरी उशाला राहील, माणसं सुद्धा मुसक्या लावून फिरतील. मामाचं वाक्य होतं, माणसं सुद्धा मुसक्या लावून फिरतील, 33 कोटी देवाची मंदिरं बंद राहतील, कुलप लागतील, 33 कोटी देवाच्या मंदिराला कुलप लागतील आणि एकट्या बाळ्या धनगराची घंटा रानुमाळ वाजत राहील. हे 1948 मामाने सांगितलं होतं. ते दृश्य आपल्याला पाठीमागच्या 2 वर्षाखाली बघायला मिळालं. त्यावेळेस मामांचे भक्त मामाला नावं ठेवायचे. मामा म्हणायचे, मामा माणसं मुसक्या लावायला, माणसं काही जनावर आहेत का, आपण मुसक्या कुणाला लावतो. ज्यावेळेस पिकामध्ये आपण बैलांकडून मशागत करतो त्या टायमाला बैलांना पीक खाऊ नये म्हणून म्हणत आपण त्याला मुंगशी बांधतो. काही भागात त्याला मुंगशी म्हणतात, काही भागात त्याला मुसक्या म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत ज्या त्या भागानुसार. मग त्यावेळेस मामा म्हटलं होतं की माणसं सुद्धा मुसक्या लावून फिरतील. आणि त्यावेळेस भक्त मामाचे मानायचे, मामा माणसं मुसक्या लावायला, माणसं काय जनावर आहेत का. आणि ते दृश्य आपल्या पाठीमागच्या 2 वर्षाखाली बघायला मिळालं. प्रत्येक माणूस ना माणूस तोंडाला मुसक्या लावून फिरत होता. म्हणजे ती मास्क प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होतं, घरातही मास्क, बाहेर जातानाही मास्कच होतं. मास्क शिवाय माणूस फिरत नव्हता. आणि त्यावेळेस बरोबर 33 कोटी देवाची मंदिरं बंद होती, कुलप लागली होती देवाच्या मंदिरासनी. पण त्यावेळेस एकट्या बाळूमाची अशी 18 ठिकाणी तळे, 18 ठिकाणी रानो माळ अशी मामांची रोज घंटा वाजत होती. लोक दर्शनाला यायचे, प्रसाद घ्यायचे
अन्नदान चालूच होतं. पण त्यावेळेस खरी मामांची शक्ती बघायला मिळाली. प्रत्येक मामांच्या तळावर 1000, 500, 700 सेवेकरी होतं. पण बाळूमाची एवढी मोठी ताकद बघायला मिळाली. एक सेवेकरी सुद्धा कोरोना बाधित निघाला नाही, पॉझिटिव्ह सुद्धा निघाला नाही. मरायचं तर सोडा, नुसता पॉझिटिव्ह सुद्धा निघाला नाही. ही फार मोठी ताकद बघायला मिळाली. 18 पालख्यांमध्ये जवळजवळ कमीत कमी 7 ते 8 हजार तरी सेवक असतील. पण एकाला सुद्धा लागण सुद्धा देवानं होऊ दिली नाही. ही ताकद बघायला मिळाली. पण त्यावेळेस मामाने सांगितलं दृश्य पाठीमागच्या 2 वर्षात स्वतः आपल्याला डोळ्यानं बघायला मिळालं. जसं मामा बोललं तसं 350 शब्दाची जी भविष्यवाणी तसंच घडलं. आयुष्यभर बाळूमा जगाचं कल्याण फिरत असताना एकदा मामा आपला मुक्या प्राण्याचा सोहळा घेऊन वयाचे 74 वर्ष चालू होतं आणि मामा आपला मुक्या प्राण्याचा सोहळा घेऊन मामा थकत चाललं होतं. संताला या देवाला शरीरानं असणं काय नसणं काय एक आहे. कारण मामा ज्यावेळेस थकत चाललं वयाची 74व्या वर्षी मामानं आपली 1250 मेंढरं होती. त्यावेळेस मामांची आपला सगळा सोहळा घेऊन मामा आदमापुराच्या परतीच्या वाटेला लागलं होतं. आदमापूरला यायचं होतं तळ घेऊन मामानं मेंढरं घेऊन. त्यावेळेस मामा लिंगापूर या गावात होतं आणि लिंगापूर असं गावापासून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती डोंगर दर्या आणि मामाचा पावसाळ्याचे दिवस होतं. डोंगरात मामाचा तळ होता आणि मामाचा तळ डोंगरात असल्या कारणानं गावापासून 3-4 किलोमीटर अंतर आणि एवढा रात दिवस पाऊस चालू होता. गावातल्या माणसाला मामाशी संपर्क करता येणार, मामांच्या सेवेकऱ्यांना गावात जाऊन काही कुठली वस्तू आणता येणार. एवढं रात दिवस पाऊस चालू होता आणि मामाचा तळ आणि गाव याच्यामध्ये एक छोटासा वडा होता. परंतु भरपूर पाऊस चालू असल्यामुळे त्या वड्यानं एक नदीचं स्वरूप धारण झालेलं होतं. नदीसारखं पाणी एवढं वाहत होतं. त्या एवढ्या नदीच्या वाहत्या पाण्यातून येणं जाणं अशक्य होतं. गावकरी येऊ शकत नव्हते आणि मामांचे सेवेकरी काही गावात जाऊन काही आणू शकत नव्हते. एवढं पाणी वाहत होतं आणि हे दृश्य चाललं 3 दिवस. रात दिवस पाऊस, रात दिवस मळप गळत होतं. आभाळ फाटल्यागत पाऊस चालू होता. त्यावेळेस बाळूमाचं उतार वय 74 वर्ष आणि मामानं तंबू मारलेलं वगैरे वाऱ्यानं तंबूही गेलं. अगदी बघा परमेश्वरावरती सुद्धा काय वेळ आला. आपण जर माणसं आहे, मामावरती सुद्धा वेळ किती कठीण आली होती. रात दिवस चाललेला 3 दिवस पाऊस. बाळूमाला मामांच्या सेवेकऱ्यांनी काय केलं, मोठमोठं दगड जमा केलं. दगडाची एक शय्या निर्माण केली. बघा हा डोंगरचा हरी, डोंगरचा राजा आहे. हा दगड धोंड्यात बसणारा हा देव आहे. महाडाणावर बसणारा देव आहे. हा गावात बसणारा देव नाही. हा बिल्डिंगीनं बसणारा देव नाही. हा रानार वनानं माळावर डोंगर दऱ्यात बसणारा हा देव. मोठमोठं दगड मामांच्या भक्तांनी गोळा केलं. एक दगडाची शय्या निर्माण केली आणि त्या दगडाच्या शय्येवरती मामाला बसवलं आणि त्या दगडाखालून पाणी वाहत होतं. मामांवरती बारीनं असं मामांचे भक्त तासाच्या बारीनं छत्री धरून होते आणि मामा त्या दगडावरती 2 पायाच्या चवडीवर मामा बसलेलं, असं गुडघ्यावर कुपूर ठेवून बाळूमा बसलेलं. काय मामाचं शरीर ताटकळलं असल. एक दिवस झालं मामांच्या बिरडात होतं नाही तेवढं जे अनाज पाणी होतं ते शिजवलं. मामाच्या सेवेकऱ्यांनी खाल्लं. पण मामानं मात्र नुसत्या काळ्या चहाच्या पाण्यावर जे होता 3 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. नुसतं काळं चहाचं पाणी, फक्त मामा चहा पित होतं. आणि अशा पद्धतीने 1 दिवस झालं, 2 दिवस झालं. 3रा दिवस उजडला. मामाच्या बिरडात एक कशाचा म्हणजे असं धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. होतं नाही तेवढं सगळं शिजवून खाल्लं. सगळं बिराडातलं धान्य सगळं संपलं. कण्याही संपल्या, भराडलेल्या तांदूळही संपलं, सगळं संपलं. अगदी तेलाचा थेंब सुद्धा राहिला नव्हता. आणि अशा टायमाला हे 3 दिवस एक चक्र चाललं, रात दिवस पाऊस. त्यावेळेस 3ऱ्या दिवशी बाळूमा म्हटले, अरे वश्या जरा बिराडात बघ म्हणले रे. 3 दिवस झाले काळ्या पाण्यावर चहाच्या नुसत्या पोटात कावळं वरडायला लागल्यात. काय गावतंय का बघ म्हणले बिराडात, तेवढं घेऊन ये. तो वसू नावाचा मुलगा गेला. मामाचं बिराड शेजारीच होतं. त्या बिराडात सगळं बिराड उचका पाचका करून सगळं बघितलं. काय सापडलं, 10-12 दिवसापूर्वीचा एक शिळा वाळलेला अर्ध्या भाकरीचा तुकडा सापडला. बुरशी आलेली होती, पांढरा शिपट झालेला, वाळू कळकुट झालेला. हा अर्ध्या भाकरीचा तुकडा मामाच्या बिराडात सापडला. आता त्या वस्तूने विचार केला, परमेश्वराला हा बुरशी आलेला वाळला शिळा तुकडा 8-10 दिवसापूर्वीचा जर नेऊन द्यायचा तर आपल्या हातून पाप होतंय. आणि असताना नाही नेऊन द्यायचा तरी पाप घडतंय. मोहराड महाग वीर झाली, कात्री सुपारी गवल्यागती परिस्थिती निर्माण झाली वसूवरती. त्याने विचार केला, असताना आपण नाही नेऊन दिलं तर पाप घडतंय. त्यापेक्षा म्हणजे हाय हे मामांना दाखवून तरी येऊया.
म्हणून त्यानं ती वाळला अर्ध्या भाकरीचा तुकडा बुरशी आलेला तुकडा घेतला आणि बळूमाकडे गेला आणि मामाला म्हटला, मामा आगा देवा म्हणला 10-12 दिवसापूर्वीचा एक वाळलेला तुकडा आहे म्हणला अर्धा भाकरीचा, ती बी म्हणजे मामा त्याला बुरशी आली. मामा म्हटला असू दे रे वश्या, माणसानं जसं दिस येते तसं राहिलं पाहिजे रे, दिवस हे फिरत असतात. दिवस मामा काय म्हटले, दिवस हे फिरत असतात, बदलत असतात. आज म्हणले ही परिस्थिती आहे, पण म्हणले उद्या दिवस माझे बदलणार आहेत. माझ्या तळावर म्हणले रोज लाखानं लोक जीवन जाणार आहेत, पोत्यानं धान्य उतारणार आहे, हे मामा त्यावेळेस म्हटलं होतं. त्यावेळेस देवाला अर्ध्या भाकरीचा तुकडा खायला मिळाला, शिळा वाळलेला बुरशी आलेला. मामानं ती अर्ध्या भाकरीचा तुकडा घेतला, मामानं धोत्रानं ती बुरशी पुसली आणि हातात ती भाकरीचा तुकडा घेतला आणि मामा म्हटले, वश्या अरे आता ह्याला काहीतरी कालवण वगैरे असलं तर आण, चटणी बिटणी कसा खाऊ रे. पुन्हा वसू गिरडात गेला, चटणीच्या डब्यातनं चटणी आणली. ती चटणी मामानं आणून दिली. मामानं चटणी त्या भाकरीवर घेतली, बोटानं असं त्या चटणीचं आळं केलं आणि मामा म्हणले, वश्या अरे कुरडी चटणी खाऊ रे, ठसका लागेल की म्हटले, थोडं तेल तरी घाल म्हणले या चटणीवर. पुन्हा वसू बिरडात गेला, तेलाचा एक थेंब सुद्धा बिरडात शिल्लक नव्हता. तेलाचा एक थेंब सुद्धा गोड्या तेलाचा बिरडात शिल्लक नव्हता. आज तेलाचा डबा 5-50 प्रत्येक गावात नुसते रिकाम होत्यात, एवढं अन्नदान करते. त्यावेळी देवाला तेलाचा एक थेंब मिळाला नाही चटणीवर घालायला. मग वसू पुन्हा मामाकडे आला, मामा म्हणजे आपल्या बिरडात मामा एक थेंब सुद्धा तेलाचा शिल्लक नाही. मामा म्हटले असू दे रे वश्या, काळजी करू नको. अरे पुढे म्हणले बघशील तुझ्या डोळ्यानं तू बघशील रे म्हटले, तेलाच्या डब्याच्या उतरणी लागतील बघशील म्हटले मामा. असू दे म्हणले, माणसानं दिस येते तसं राहिलं पाहिजे, सण काढून रिंग काढून रे म्हटले. आणि मग मामा म्हटलं असू दे ठीक आहे. ती छत्रीहून जे पावसाचं पाणी पडत होतं ते बळवानं पाणी धरलं आणि चटणीच्या आळ्यात ओतलं, भाकरीवरच्या तुकडीच्या चटणीच्या आळ्यात पाणी ओतलं. परमेश्वरानं आपल्याला जरा काही कमी केलं तर माणूस देवावर नाराज होते, प्रपंचातून बायका लेकरावर नाराज होतंय, कुठं तेल मीठ कमी झालं तर. पण परमेश्वरावर ही वेळ आली, ज्यानं त्रैलोक्याचा व्यवहार करत होता, त्रैलोक्याचा मालक होता, त्याला सुद्धा वेळ काय आली, त्याला तेलाचा थेंब मिळाला नाही चटणीवर खायला. तर पावसाचं पाणी छत्रीवरचं धरून तेलाच्या त्या चटणीच्या आळ्यात ओतून ती बळुमानं खाल्लं. अर्धी वाळलेली शिळ्या बुरशी आलेली भाकरी आणि ती चटणीवर पाणी घालून देवानं खाल्लं. आणि मग 4थ्या दिवशी बळुमाच्या पोटात थोडं अन्न गेल्यामुळं जरासं मामाला बरं वाटलं, पण पाऊस काय उघडायचं नाव येईना. त्यावेळेस मामा असं छत्री काढली, उघडली, बाजूला झालं आणि मामानं एक भंडरा फेकला आणि म्हणले, रांडेच्या बगरे म्हणले उघड म्हणले, माझी गडी माणसं उपाशी आहेत, अन्न पाणी सगळं संपलंय म्हटले. मामा बोललं आणि आकाशानं ऐकलं, पाऊस थांबला. थांबल्याबरोबर मग गावच्या लोकांचा संपर्क झाला, गावची लोक मामाच्या तळावर यायला लागली. मग पाहिजे ते आणायला लागले, जे काय कमी पडलंय ते. मामाचे सेवक गावात जायला, रस्ता मोकळा झाला. जसं पूर कमी झाला नदीचा तसं यायला जायला वाट मोकळी झाली. मग मामाची सर्व त्या गावची लोक मामाला मामा म्हणायचे, मला आता आदमापूरला घेऊन चला. अगदी मामाचं एवढं शरीर अशक्त झालेलं होतं, 4 पावलं चलल एवढी सुद्धा शक्ती बळ मामाच्या अंगात उरलेलं नव्हतं. आता हा आपल्याला नुसता भास आहे दाखवलेला. परमेश्वराला काय व वयाचं आपण त्यांना कशाचे अशक्तपणा कशाचं काय. तर बळून आपल्याला हा नुसता दाखवलं फक्त. तर त्या ठिकाणी बळून मला 4 पावलं चालण्यापुरतं सुद्धा अंगात बळ नव्हतं. आणि मग मामा म्हटले, मला आदमापूरला घेऊन चला. पण त्या लिंगापूरचे लोक म्हटले, मामा आता म्हणजे ह्या वयात मामा तुम्ही प्रवास करायचं बंद करा, वनवन फिरायचं बंद करा. आजपर्यंत म्हणले जगाच्या उठाठेवी करत राहिल्यात मामा, आता बस करा म्हणले, आमच्या गावात तुम्ही राहा म्हणले, आता विश्रांती घ्या. परंतु मामा म्हटलं, अरे माझी जर भक्त लोक यायला लागली, मी जर तुमच्या लिंगापूर गावात थांबलो आणि माझी जर भक्त लोक यायला लागली तर तुमच्या गावच्या डोंगरातली दगड सुद्धा त्यांची बुडं पुसाय पुरणार नाही. कारण मामाला हे पुढचं दृश्य दिसत होतं. लाखाने भरणारी यात्रा आज आदमापुरात दर महिन्याच्या अमावस्येला 1,00,000-2 लाख लोक येतात. एवढ्या लोकांनी पोटभर जेवणाचं संस्थान प्रसादाचं नियोजन करतंय, त्यांच्या राहण्याची आंघोळ्याची सगळी सोय करतंय. एवढी सगळी त्या ठिकाणी व्यवस्था संस्थांनी केलेली आहे. तर हे मामाला पुढचं दृश्य दिसत होतं, लाखाने येणारी लोक. मग बळून मला जिथं योग्य वाटत होतं तिथंच मामाला विसावा घ्यायचा होता. मग मामा म्हटले, अरे मी जर या लिंगापुरात थांबलो, माझी भक्त लोक यायला लागली तर या गावच्या डोंगरातली दगड सुद्धा त्यांची बुडं पुसाय पुरणार नाही. म्हटले जायला पाहिजे. मग मामानं जायचं ठरवलं. मग मामाचा एक भक्त होता मुस्लिम समाजाचा बाबू कलानी, 42 खून त्याच्या हातून घडलं होतं. ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या काळात त्यांनी कचेऱ्या फोडून 42 खून त्याच्या हातून घडलं होतं. आणि तो अटक वॉरंट म्हणजे तो हे होता,
त्याला बाहेर पडलेला होता. दिसल त्यावेळेस त्याला ते आज जावं लागणार, बेड्या पडणार होत्या हाताला. पण आसरा मात्र मामाचा त्याने घेतला होता. मामाच्या तळावर आला, मामाच्या सोबत राहत होता. ज्या वेळेस त्याला कोर्टात तारीख पडल त्यावेळेस बाळूमा त्या बाबू कर्णीचं रूप घेऊन कोर्टात हजर होत होतं. आणि 42 खुनाच्या आरोपातून या बाळूमानं त्या बाबू कर्णीची निर्दोष सुटका केली होती. काय त्याचं भाग्य असेल. 42 त्यांनी जे खून केलं होतं तर ते इंग्रजांच्या काळातलं केलं होतं. कोर्ट कचेऱ्या फोडलेल्या होत्या आणि अशा इंग्रजांच्या विरोधात त्याने बंड ठोकरलेलं होतं. 42 खून त्यानं केलेलं होतं. 42 खुनाच्या आरोपातून बळवानं प्रत्येक तारखेला मामा त्याचं रूप घेऊन हजर होत होतं आणि निकाल त्यासारखा लागायचा. आता जज बुद्या काढणारा तोच परमेश्वर होता. मग अशा पद्धतीने जज म्हणजे बळुंबाज, कारण मामा हायकोर्ट, मुंबईचं हायकोर्ट म्हटलं तर बळुंबाज. तर अशा पद्धतीनं 42 खुनाच्या आरोपातून त्याची निर्दोष सुटका केली होती. एकनिष्ठ तो मामाचा भक्त, मामाच्या तळावर राहून सेवा करायचा. तो बाबू कलानी आणि शिवा मोरे अशी बरीचशी मंडळी होती. त्यावेळेस मामा म्हटले, लकापा बेकरी होता. मामा म्हटले, लकापा मला आदमापूरला जायला पाहिजे आणि एखादं गाडी घोडं काहीतरी मागून घे. मामा एवढं लकापाला म्हटल्यावर लकापा म्हणला, मामा आता गाडी घोडं मागायला हुडकायला कुठं जाऊ. म्हणला, मी आहे की इथं 2 पायाचं घोडं म्हणला इथंच उभं आहे. आता मामा म्हणलं, घोड्याला 4 पाय असतात, 4 पायाचं घोडं असतं, 2 पायाचं घोडं तरी कसलं नेमकं. लकापा बेकरे मामाच्या समोर उभा राहिला ना असा वाकला आणि मामाला म्हणला, मामा हे बघ म्हणला, हो 2 पायाचं घोडं इथंच उभं आहे म्हणला, बस की म्हणलं माझ्या पाठीवर. साक्षात परमेश्वराला मामासाठी लकापा बेकरे घोडा झाला आणि बळुमा त्याच्या पाठीवर बसलं. काय त्याचं भाग्य असेल. परमेश्वर ज्याच्या पाठीवर बसावा, काय काय पुण्यवान माणूस असेल. बळुमा त्याच्या पाठीवर बसलं. 3 किलोमीटर अंतर लकापा बेकरे बळुमाला पाठीवर घेऊन बळुमासाठी 2 पायाचा घोडा झाला. 3 किलोमीटर अंतर मामाला लकापा बेकरे घेऊन गेला. 3 किलोमीटर झाल्यानंतर थोडा विसाव्यासाठी बळुमाला खाली उतरवलं. एवढ्यात बाबू कलानी मुस्लिम समाजाचा शिवाजी मोरे यांनी 2 हाताचा असा पाळणा केला आणि या पाळण्यावर बाळूमाला बसवलं आणि 2 हाताच्या पाळण्यावर मामाला बसून पुन्हा 2.5-3 किलोमीटर अंतर या दोघांनी मामाला नेलं. हम रस्ता होता, त्या हम रस्त्याला मामाला नेऊन त्या ठिकाणी थांबवलं. एवढ्या कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तंबाखूचा व्यापारी शंकर मुसळे, तो 4 चाकी त्याच्याकडे मारुती गाडी होती, त्या गाडीनं तो प्रवास करत असताना रस्त्याला बळुंबा उभा राहिलं दिसलं. दिसल्याबरोबर त्यांनी गाडी थांबवली, बळुंबाचं दर्शन घेतलं. मामा म्हटलं, मामा कुठे निघाला सा मामा, काय तुमची सेवा करू सांगा. त्यावेळेस गाडी उभा केली आणि मामा म्हटले, हे बघ मला म्हणजे आदमापूरला जायचंय. एवढ्यात त्या ठिकाणी बडगावची लोक मामाच्या समोर आलेली होती. बडगावची लोक म्हणले, मामा तुम्ही आमच्या बडगावला चला, सगळी आम्ही व्यवस्था तुमची करतो. मामा म्हटले, अरे माझी जर भक्त लोक यायला लागली तर तुमच्या गावच्या नदीचं पाणी, फुकटचं पाणी सुद्धा माझ्या भक्तांनी तुम्हाला पाणी पाजायला जमणार नाही, ते झेपणार नाही. हे मामानं गाव सोडलं. पुन्हा त्या गाडीत बसून बळुंबा पुढे जात असताना औरनाळ हे गाव लागलं. औरनाळची लोक मामाकडे अशी रस्त्याला येऊन थांबली होती. मामा चालल्यात आदमापूरला म्हणून आपल्या गावात थांबावं म्हणून मामांना त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी रस्त्यावर आलेली होती. मामा त्यासनी म्हटलं, बाबा मी जर तुमच्या गावात थांबलो तर तुमच्या घरातलं जुंदळ सुद्धा कन्या बरडून माझ्या भक्तासनी घालायला तुम्हाला ते पुरणार नाही, जमणार नाही. हेही गाव सोडलं. नीट मामा आदमापुरात आलं. आदमापुरात गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती असे पाठीमागं मरुबाईचं मंदिर आहे. त्या मरुबाईच्या मंदिरात येऊन देव बसला आणि मामानं सर्व आपल्या सेवकांनी सांगितलं होतं, 3 दिवसात परतीच्या वाटेला माझी मेंढरं आणायची, सगळी आदमापुरात मेंढरं घेऊन यायची. 3 दिवसानंतर सर्व सेवेकरी मेंढरं घेऊन आले. आल्यानंतर असं मरुबाईच्या मंदिराची माळ आहे, डोंगर आहे आणि डोंगराच्या कडेला असणारं मंदिर. एक दगडाची मोठा एक दगड होता. त्या दगडाच्या शिळेवर मामा असं सकाळ सकाळ बसलेलं होतं. अंगावरती कवळं ऊन घेत होतं मामा आणि मामाची मेंढरं अशी आजूबाजूनं पायाभोवताली चरत होती. एवढ्यात त्या आदमापुरातली गावातली लोक सगळी मामाकडे आली. मामाला म्हणालेली, मामा एवढा भाग त्यावेळेस ते वसाड होता, फुलग मटकी बाजरीशिवाय पीक येत नव्हतं, ऊसाचा तर भाताचा तर पत्ताच नव्हता, एवढा मागासलेला भाग होता पाण्याविना. आणि एवढं उन्हाळ्यामध्ये दिवसभर पाखरू, दिवसभर वरडून वरडून थकल पण पाण्याचा टिपूस प्यायला मिळत नव्हता. एवढी भयान परिस्थिती त्या भागात त्यावेळेस मामा समाधी येताना होती. आणि त्या गावची लोक सगळी मामाकडे आली. आदमापुरातील मामाला म्हणाली, मामा आमच्या गावच्या मुलासाठी सोयरकी करण्यासाठी जर आम्ही बाहेर गावी मुली मागण्यासाठी गेलो
तर बाहेर गावची लोक आम्हाला नावं ठेवते, म्हणजे तुमच्या गावात उन्हाळ्यात प्यायला पाणी राहत नाही आणि आमच्या मुली देऊन काय उपाशी मारायच्या का, म्हणून लोक आमच्या गावात मुली सुद्धा द्यायनात. आणि म्हटले जी काही सोयरिकी केलेली आहे त्या सुद्धा सोयरिकी लोक केलेल्या मोडायला लागल्यात. तेव्हा म्हटले मामा काहीतरी करा. त्यावेळेस मामाने सांगितलं, म्हटले तुमच्या गावाला 2 नद्या वळसा घालून जातील. काय म्हटले मामा, तुमच्या गावाला 2 नद्या वळसा घालून जातील. आणि खरोखर मामाने देह ठेवला. 3-4 वर्षे झाले राधानगरी नावाचा एक डॅम झाला, राधानगरी धरण. त्या राधानगरी धरणाचं 2 पाट, एक डावा आणि एक उजवा, एक गावाच्या आदमापुराच्या खालून गेला, एक वरून गेला. आज त्या परिसरात गेलं तर भात आणि ऊसाशिवाय तिसरं पीक दिसत नाही, पाय ठेवाय रिकामी जागा नाही. एवढा बळुमान त्या परिसराचा, त्या ठिकाणी एवढा विकास झाला. तर अशा पद्धतीनं मग त्या गावचे एक भोसले सरकार होते, त्यांना फार मोठा एक छंद होता. स्वतःच्या हातानं रोज शिकार करायचे, बंदुकीनं गोळ्या